ईशान्य मुंबईमध्ये भाजपानं शक्ती प्रदर्शन केलंय। मिहिर कोटेचा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडून केलं गेलंय। तर आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी मिहिर कोटेचा यांच्यासोबत बातचीत केली आहे, पाहूयात। लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 5व्या टप्प्यातील आज अर्ज भरण्याची पहिला दिवस आहे आणि आपण बघू शकता की मुंबई उत्तर पूर्वमधून आपल्यासोबत मिहिर कोटेचे आहेत। ते आज फॉर्म भरणार आहेत। आपल्याकडे मिहिर कोटे आपण त्याचीच आज तुम्ही फॉर्म अर्ज भरायला जाते, काय सांगाल? माझं शीर्ष नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, JP नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे। मनात एक समाधान आहे की माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो वॉर्ड लेवलवरनं काम करून इकडपर्यंत पोहोचला आहे, त्याचा एवढा मोठा विश्वास माझ्या नेतृत्वाने ठेवला आहे। तुमच्यासोबत महाविकास आघाडीचा मोठा लढत आहे संजय दिना पाटील बरोबर, त्याबद्दल लढतला तुम्ही कसा बघता? संजय दिना पाटील जे माझे जुने मित्र आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो। तर तुम्ही काय सांगा, तुम्हाला मोठी संधी ही देण्यात आलेली आहे। या अगोदर मनोज कोटक या इकडचे खासदार होते, पण आता ही मोठी संधी तुम्हाला दिली आहे, तुम्ही कशा प्रकारे? नाही, हे मोठी जबाबदारी आहे, मोठी संधी आहे आणि याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो। यापेक्षा मी देवाकडनं काहीच मागू शकत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्याबरोबर अर्ज भरायला येतात, त्याशिवाय मी काहीच मागू शकत नाही असं मिहिर कोटेचे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई।